स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। आम्ही आता निघालो महाबळेश्वरला शिवाईमधून आणि मी वाईला गेलो। इथून रूमवर आधी गेलो हॉटेलमध्ये महाबळेश्वरमध्ये आणि तिथून आम्ही गेलो वाईला मेनवली घाट। तो व्हिडिओ मी आधीच टाकलेला आणि आता नाश्ता करायला थांबलो आम्ही महाबळेश्वरला जाताना। हा सुरुवातीचा व्हिडिओ आहे। वडापाव खाल्ला आणि रोहननं खिचडी घेतलेली, चहा पिला, मस्त होता वडापाव आणि खिचडी आणि नाश्ता करून आम्ही पोहोचलो। मस्त पाऊस सुरू होता बाहेर। 11 साडे 11 वाजता आम्ही पोहोचलो असेल आणि महाबळेश्वरमध्ये गेलो तर एवढा मस्त आणि छान पाऊस होता। एकदमच वातावरण चेंज झालं। वाईमध्ये नव्हता पण महाबळेश्वरमध्ये धुकं होतं, दिवसभर धुकंच होतं, नंतर पण तिथं पाऊस सुरूच होता, छान वाटत होतं। आता आम्ही पोहोचतोय महाबळेश्वरला, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। पुण्यापासून 2 तासावर आहे फक्त महाबळेश्वर। थंड हवेचं ठिकाणचं सगळ्यांना माहीतच आहे, सगळेजण जातच असतात महाबळेश्वरला। आम्ही पण दरवर्षी एकदा ते जातोच, थंडीमध्ये किंवा पावसामध्ये जास्त छान वाटतं। तिथलं वातावरण एकदम मन प्रसन्न होतं, पाऊस आणि धुकं आणि गार सगळीकडं। तर ह्यावेळी आम्ही जूनमध्ये चाललो आहे, त्यामुळं पाऊस होताच तिकडं। रोड पण मध्ये बंद पण होतं थोडे दिवस महाबळेश्वर, पण आता सुरू झालं आहे। थोडे पॉईंट बंद होते पण आता सगळे सुरू झालेत। पाऊस आहे पण तरी पण आहे सगळं सुरू आता। आम्ही नेहमी जातो ते हॉटेल फुल होतं, त्यामुळे आम्ही श्रेयसमध्ये राहिलो आहे। अगदी मार्केटच्या समोरच आहे आणि स्टँडच्या तर पलीकडंच आहे, जवळच आहे, इथून सगळंच जवळ आहे। तर आता आलो आहे, आम्ही पोहोचलो आहे आणि बाहेर बघा किती छान वातावरण आहे, धुकं आहे। पुण्यात तर थोडं ऊन होतं आणि इकडे आल्यावर एवढं मस्त भारी वाटत होतं। मला तर पाऊस आवडतं भरपूर आणि एकसारखं सुरूच होता, समोरचा रोड पण दिसत नव्हता। आता आम्ही लगेच फ्रेश होणार आहे, नाश्ता तर केलेलाच आहे, काही भूक नाही आता, त्यामुळं आम्ही थोडा वेळ आराम पण नाहीच केला आम्ही। आधी बघत होतो हे रूममधून स्विमिंग पूल दिसतोय, मस्त हॉटेल आहे आणि गॅलरीसाठी वेगळे 1000 चार्ज घेतलं। गॅलरी पाहिजे होती आम्हाला, बाकीच्या जास्त रूमला नव्हते गॅलरी आणि जुन्या टाईपची अशी होतं, पण भारी रूम होती। गॅलरीच इथं मस्त आहे, गॅलरीमधून भारी वाटत होतं। आम्ही आता थोड्या वेळात लगेच आवरणार आहे आणि मेनवली घाटला जाणार आहे आणि बाकीचे पॉईंट बघायला। मेनवली घाटचा मी व्हिडिओ टाकला आहे वाईचं, जिथं पिक्चरचे शूटिंग होत आहे, तो नक्की बघा व्हिडिओ बघितला नसेल तर। आणि इथून आता बाकीचे पुढचे पॉईंट आहे तिकडं जाणार आहे आम्ही आवरून थोड्या वेळातच। स्कर्ट टॉप वाईला निघालो मी, फ्रेश झालो आणि लगेच आवरलं आम्ही। मी हा स्कर्ट घातला आहे, बरेच दिवस नव्हता घातला। आता ते घाटावर जायचं आहे, नदी इथं आहे तिथं, त्यामुळं म्हटलं असं स्कर्ट घालूया, जीन्स नको घालून जायला। ओढणी आणि घुंगरूवाल्या बांगड्या घातल्या आहेत मी, आवडतात मला त्या। आता आवरून थोडेसे फोटो काढले गॅलरीमध्ये आणि टॅक्सी बुक केली आहे। महाबळेश्वरमध्ये तर टॅक्सीच असतात किंवा कार किंवा टॅक्सी, ते बुक केलं आहे, येईलच ते, आता येतीलच। आम्ही जाणार आहे पाऊस काय थांबत नाही इथं, एकसारखा पाऊस सुरूच आहे। जून जुलै ऑगस्टमध्ये असंच असतं इथं वातावरण। आणि सगळीकडं तिथं रेनकोट पण होते विकायला, 100 रुपयाला ते प्लॅस्टिकचे, ते घेतलं मी तिथं मार्केटमध्ये संध्याकाळी। बगीचा कॉर्नर पण एक पॉईंटमधला स्टॉप आहे, बरेच दिसत होते
आणि वेना लेक पण दिसलं. भरपूर गर्दी होती तिथं, धुक्यामध्ये मस्त छान वाटत होतं. आता आम्ही आलो आहे सिडनी पॉईंटला. त्याच्या आधी गेलेलो मेनवली घाट, नाना फडणवीस वाडा, तो व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे. आणि आता सिडनी पॉईंटवर आलो आहे. इथं तर काय दिसतच नव्हतं, म्हणजे सगळीकडं असंच होतं धुक्यामुळं. इकडं अशी खाली खोल दरी आहे, धुक्यामुळं थोडं मध्ये धुकं हे होतं तर तेव्हा दिसत होतं. इथं सुद्धा पिक्चरचे शूटिंग झालेले आहेत. तर भारी वातावरण होतं, एकदम थंडगार. पुढं पुढं सिडनी पॉईंटवरून आम्ही गेलो पारसी पॉईंट. हे आधी बघितलेले आहेत पॉईंट, तरी पण महाबळेश्वरला आल्यावर छानच वाटतं बघायला. इथं पण मस्त धुकं होतं, माकडं भरपूर होते इथं, आणि दुर्बीण होती, त्यातून सगळे पॉईंट दाखवत होते ते. आणि पिक्चरचे नावं पण सांगत होते की इथं हे शूटिंग झालं आहे तिथं ते. आणि तिथंच आम्ही थोडं नंतर वडापाव खाल्ला परत, कारण सकाळी नंतर काय खाल्लं नव्हतं आम्ही नाश्त्यानंतर. आता डायरेक्ट रात्रीच जेवणार आहे, त्यामुळं म्हटलं वडापाव खाऊया, चहा पण पिला. आणि इथूनसुद्धा तेच दिसत होतं, थोडं जवळून दिसत होतं सिडनी पॉईंट, पारसी पॉईंट. छान वाटतं तिथं महाबळेश्वरला सगळे पॉईंट बघायला. वडापाव खातं गरम गरम पावसात, चहा आणि वडापाव. भिलार वॉटरफॉल जो दिसतोय, नंतर पुढं आम्हाला भिलार वॉटरफॉल दिसला. लांबून दिसतो तो, पण छान वाटतं बघायला. तिथं फोटो काढले आणि जाताना वाटेत मग पाचगणीमध्ये मॅप्रो गार्डनला गेलो. तिथं थोडंसं शॉपिंग केलं, चॉकलेट, सिरप, बाकीचं काय काय छोटे छोटे, आणि नवीन नवीन गेम आलेले तिथं ते बघत होतो, जे बरेच रीलमध्ये दिसतात. हे चॉकलेट गोळा करायचे, जेवढे हातात बसतील त्या टाईममध्ये त्यामध्ये चॉकलेट गोळा करायचे. मॅप्रोचे जे फलेरोचे असतात ते, असे बरेच नवीन नवीन गेम आलेत, ते बघितलं. पावसाला थोडंसं भिजलो पावसात. तेडीचं नवीन सुरू केलंय, मस्त. पाऊस नाही आहे पण मस्त गार, छान दिसतंय, मस्त. धुकं पाऊस नाही आज. इथं गर्दी कमी कशी आहे दिवसभर. पिझ्झा, सँडविच, फोटो काढायला काय वाटत. टायर
6 वाजले तर आम्ही फिरतो आहे आता सकाळी 12 वाजल्यापासून, म्हणजे महाबळेश्वरमध्ये आल्यावर 12 वाजता तर बाहेर पडलो असेल आम्ही. पहिल्यांदा वाईचा मेनवली घाट बघितला, नाना फडणवीस वाडा, गणपती मंदिर वाईचं, काशी विश्वेश्वर मंदिर, पिलार वॉटरफॉल, मॅप्रो गार्डनमध्ये गेलो, पारसी पॉईंट बघितला, सिडनी पॉईंट बघितला आणि आत्ता वाजलेत 6. आता आम्ही थोडंसं आराम करणार रूमवर जाऊन आणि रात्री मार्केटमध्ये जाऊन जेवायला जाणार बाहेर तिथंच, म्हणजे त्याच हॉटेलमध्ये, आणि मार्केटमध्ये थोडं शॉपिंग करणार. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आधीचा मेनवली घाटचा पण छान व्हिडिओ आहे, तो पण नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल.